तुम्ही मागे ना थोडा रेडी बोला सर. आज आपल्याकरता फारच आनंदाचा दिवस आहे. या शिराळ्यामध्ये देवेंद्र फडणवीस केसरी भव्य बैलगाडी शर्यती या ठिकाणी आयोजित केल्या गेल्या. मी सदाभाऊ खोत, अमोल पाटील, रयत क्रांती संघटनेचे सर्व पदाधिकारी यांचं मनापासून अभिनंदन करतो. खास करून गोपीचंद पडळकर जी असतील, सत्यजित देशमुख जी असतील, सम्राट महाडिक जी असतील, निशिकांत पाटील जी असतील, या सर्वांनी या ठिकाणी मोठं सहकार्य केलं. आणि सदाभाऊ खोत असा एक कार्यकर्ता आहे या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये की त्यांनी बैलगाडा शर्यतीचं एक मोठं योगदान या महाराष्ट्राच्या विभागात दिलं. म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात नाही तर विदर्भातील सदाभाऊ खोत यांनी मोठ्या प्रमाणावर आपलं योगदान दिलं आहे. खरं तर देवेंद्र फडणवीस केसरी स्पर्धा एवढा करता म्हटलं आहे की जेव्हा बैलगाडा शर्यत बंद झाली होती, जेव्हा महाराष्ट्रामध्ये शर्यती बंद पडल्या होत्या, शंकरपट बंद पडले होते, त्यावेळी माननीय देवेंद्र फडणवीसजींनी सुप्रीम कोर्टापर्यंत या विषयाला पाठपुरावा केला आणि सुप्रीम कोर्टातनं मान्यता मिळाली आणि म्हणून आज महाराष्ट्रात बैलगाडा शर्यती होतात आहे. खरं तर देवेंद्र फडणवीस केसरी या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी जे प्रदर्शन सुरू आहे बैलगाड्यांचं आणि बैलांचं अभूतपूर्व आहे. या ठिकाणी असलेले बैलजोडी हे लाखोच्या घरामध्ये विक्री होतात. एवढ्या सुंदर बैलजोडी या ठिकाणी आलेलं आहे. मी सर्व शेतकरी शेतमजुराचं अभिनंदन करतो. महाराष्ट्राचं सरकार, देवेंद्र फडणवीसजींचं सरकार, आमचं सरकार हे गतिशील पारदर्शी सरकार म्हणून आमच्या शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा आहे आणि सदाभाऊ खोतच्या मागे आम्ही उभे आहोत. सदाभाऊ खोत ज्या पद्धतीने या ठिकाणी कार्यक्रम करताय, मी कार्यक्रमाला शुभेच्छा देण्याकरता आलो आहे. महसूल विभागामध्ये देवाभाऊ केसरी बैलगाड्या शर्यती रोटे धरण तालुका वाळवा या ठिकाणी आज संपन्न होत आहेत. जवळजवळ 350 बैलगाड्या या ठिकाणी चालक मालक पश्चिम महाराष्ट्रातून सगळ्या जिल्ह्यातून आलेले आहेत. निश्चितच देवाभाऊ यांनी ग्रामीण भागातल्या शेतकऱ्याला खिल्लारी जातीचा जो खोंड होता किंवा खिल्लारी गाय होती याचं जतन करण्याचा एक मोठा प्रयत्न या महाराष्ट्रामध्ये केला आणि दुष्काळ पट्ट्यातल्या विशेषतः शेतकऱ्याला दिलासा देण्याचं काम देवाभाऊंनी केलं. म्हणून बैलगाड्याच्या शर्यती हे दुसरं वर्ष या ठिकाणी आम्ही घेत आहोत. पहिलं बक्षीस 3,51,000 आहे, दुसरं बक्षीस 3 लाख आहे, नंतर 2.5 लाख, 2 लाख, 1.5 लाख अशी 10 बक्षिसं या ठिकाणी आम्ही ठेवलेली आहेत की जेणेकरून खिल्लारी जातीच्या खोंडाची जोपासना व्हावी व खिल्लारी गायीची जोपासना व्हावी. शेतकऱ्याला निश्चितपणानं यातून एक नवा उद्योग निर्माण व्हावा या भूमिकेतून या बैलगाड्याच्या शर्यती आज संपन्न होत आहेत.